विशाल पाटील माझ्या सोबत आहेत। विशाल पाटील, मी आणि सांगली जिल्ह्यातील काही काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही आज दिल्लीमध्ये जाऊन पक्षाध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय के.सी. वेणुगोपाल साहेबांची भेट घेणार आहोत। कुठपर्यंत नेमकी ही चर्चा आलेली आहे? कारण आता शिवसेनेने प्रचार सुरू केला आहे, संजय राऊत 3 दिवस सांगलीमध्ये असणार आहेत, काँग्रेसचे नेते मात्र त्याला गैरहजर आहेत। नाही, मुळात मला वाटतं शिवसेनेची सांगली जिल्ह्यामध्ये आज जी मला माहिती मिळाली ती त्यांच्या कार्यकर्त्यांची अंतर्गत बैठक आहे आणि मग म्हणून तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे। बाकी आम्हाला अजून काही अधिकृत सूचना या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून काही मिळालेल्या नाही आहेत आणि मी गेल्या काही दिवसांपासून माझी भूमिका ठाम आहे की काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणे सांगलीच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो आम्हाला सांगावा। सर, असे देखील आरोप होत आहेत काँग्रेसच्या काही नेत्यांकडून की हा सगळा जो तिढा आहे तो अशोक चव्हाणांमुळे निर्माण झालेला आहे। खरं तर जेव्हा जागा वाटपाचा हा सगळा सुरू होतं प्रोसेस, तेव्हा त्यांची खूप इम्पॉर्टंट भूमिका होती, त्यांनी ही भूमिका घेतली आणि त्यामुळे हा सगळा तिढा निर्माण झाला। हे ब्लेम केलं जातं। मला त्याची कल्पना नाही। गेल्या 3-4 महिन्यापासून जसे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यात लोकसभेच्या निवडणुकीची तयारी किंवा पूर्व बैठका चालू होत्या, काँग्रेसकडून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब आणि त्या काळात निश्चित स्वरूपात अशोकरावजी चव्हाण साहेब हे त्यात सामील होते। राष्ट्रवादीकडून मला वाटतं जयंतराव पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड त्याच्यात होते आणि शिवसेनेकडून मला वाटतं संजय राऊत साहेब आणि इतर काही नेते होते। ज्या वेळेस या बैठकांमध्ये आदरणीय पवार साहेब किंवा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी येण्याची आवश्यकता होती तेही होते। म्हणून नेमकं त्या चर्चांमध्ये काय झालं आणि अशोकराव चव्हाण साहेबांची काय भूमिका याला हे मला माहीत नाही। शिवसेनेने हट्ट सोडला पाहिजे नाही, आम्ही तर हे बघा, शिवसेनेने काय करावं हा विषय माझा नाही आहे। मी काँग्रेस पक्षाचा सांगली जिल्ह्यातला कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याच भावना मांडण्याचं काम करतोय की जागा काँग्रेसची ती काँग्रेसला मिळावी। जागा वाटपाचा हा तिढा सुटला नाही तर विशाल पाटील हे अपक्ष लढणारच आहेत। नाही, त्याचं उत्तर आम्ही जर मी आज देणार नाही। हे काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। फॉर्म्युला आहे का? तुम्ही काय पर्याय देऊ केलेला आहे? नाही, आता नाही ना। आता कसं, आता फॉर्म्युलाच्या पर्याय काय बाबतीत आहे? नाही, फॉर्म्युलाची चर्चा सेना करत आहे। फॉर्म्युला काय हा त्यांनी वरिष्ठांना कळवला आहे, ते काय फॉर्म्युला ते वरिष्ठांकडून आज आम्ही समजून घेऊ की उद्या